यस्या यते नाम विघ्नसागर शोषणे काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। सर्वांनी म्हणा श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। श्री सद्गुरु काका महाराज की मंगलमूर्ती मोरया। श्री मयुरेशा दत्तात्रेया वासुदेवयति लोकनाथ सद्गुरुवामन दत्तात्रेया नारायण मज घ्या पदरात सद्गुरुनाथ महाराज की जय। शक्तिपात महायोग हा विषय आत्ताचा नाही आहे, प्राचीन काळापासून चालत आलेला आहे, महत्त्वाचा भाग। प्रवास करत असताना निर्णय ठिकाणी गेल्यानंतर काही लोक असा प्रश्न विचारतात का शक्तिपात मी आत्ता सुरू झाला का, काका महाराजांपासून सुरू झाला का, गोळी महाराजांपासून सुरू झाले का, असे प्रश्न विचारले जातात। हा विषय अत्यंत पुरातन आहे, भगवान महादेव पार्वतीपासून सुरू झालेला आहे। तो शिवशक्तीचा संवाद आहे, शिवशक्तीचं हेच संक्रमण आहे, असा विषय अनेक ग्रंथातून आलेला आहे। कुणाणव तंत्र सूतसंहिता हे विषय आपण अनेक वेळा निर्याय मासिकातून किंवा ग्रंथातून पाहिले असतील, पण कुंडली शक्तीचं वर्णन अनेक ठिकाणी आलेलं आहे। पहिली गोष्ट ब्रह्मांड पुराणामध्ये जेव्हा अगस्त्य ऋषींना भगवान हयग्रीवानी जे सांगितले ललिता सहस्रनाम, त्यामध्ये कुंडलीचं सर्व वर्णन आलेलं आहे। पहिली गोष्ट म्हणून काही मंडळी जी आपल्या मार्गातली आहेत ते रोज ललिता सहस्रनाम वाचतात, अशी बरीच जण आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे भगवद्गीतेमध्ये तो विषय आलेलाच आहे, माऊलींनी विषय सांगितलेला आहे। आणखीन म्हणजे स्पंद याचा अर्थ तत्व, तत्व म्हणजे परमेश्वरी तत्व, या तत्वाचं स्पंदशास्त्र नावाचा एक ग्रंथ आहे आणि त्यामध्ये सुद्धा हा संबंध विषय शक्तीचा सिद्धयोगाचा शक्तिपात संप्रदायाचा आलेला आहे। त्याला अनेक तऱ्हेने विचारलं जातं, म्हणलं अल्लादिनी शक्ती आहे, कुंडली शक्ती आहे, चैतन्य शक्ती आहे, ईश्वरी शक्ती आहे, आणि म्हणून त्याचं निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळं वर्णन आलेलं आहे। दीक्षेचे 4 प्रकार त्यातही सगळीकडे आलेले आहेत आणि या 4ही दीक्षांमध्ये संकल्प हा गुरुचा फार महत्त्वाचा मानला, त्यामध्ये त्याशिवाय होऊ शकत नाही। आणि अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत, अनेक उदाहरणं आहेत। संबंध मुद्गल पुराण आपण पाहिलं, गणेशावरचं आहे, त्यात फक्त शक्तिपातच सांगितलेलं असं म्हटलं तरी चालेल। गणेश पुराण आहे त्यामुळे हाच विषय आहे, त्याला गणेश योग असं म्हणलेलं आहे त्या ठिकाणी। हे दोन्ही ग्रंथ पाहत असताना ज्या गुरूंकडे ज्या ऋषींकडे एखादा शिष्य गेला आहे त्याची तयारी होऊन त्यांनी पाहिल्या त्याच्याकडे एकदम शक्ती संचार झाला, अशी अनेक उदाहरणं मुद्गल पुराणात। मुद्गल पुराणामध्ये 425च्या वर अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायामध्ये पहिले काही सोडले तर शक्तिपाताचं वर्णन आलेलं आहे। लक्षात घ्या, शक्तिपात म्हणून आलेलं नाही आहे, ते शक्तीचं वर्णन आलेलं आहे, ईश्वरी शक्तीचं वर्णन आलेलं आहे। आणि गणेश पुराणामध्ये त्याला गणेश योग असंच म्हणलेलं आहे प्रामुख्याने। आणि अशी अनेक उदाहरण ऋषीमुनींची आहेत। आपण नेहमी पाहतो की भगवान रामरायांना वशिष्ठ महामुनींनी शक्तिपातच केला त्या ठिकाणी त्यांचा। नेमकं काय शक्तिपात म्हणजे, इथं माणसं कंटाळतात असा एक अनुभव येतो। दीक्षा घेतलेली अनेक मंडळी आहेत, साधक आहेत, कोणाला साधक म्हणायचं नेमकं असा प्रश्न पडतो। फक्त साधना, मी दीक्षा घेतली की साधक झाला का तो, हे प्रक्रिया झाली, पण दैनंदिन साधना होणं जास्त महत्त्वाचं आहे त्यामध्ये। त्यामुळे त्या त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यम, त्या ठिकाणी ती अविभूत असणारी कुंडली शक्ती गुरूंच्या संकल्पाने ऊर्ध्वगामी होते आणि इथं जाऊन भिडते, समाधी लागते असं पण ऐकतो। पण इथला जो तिचा मार्ग सुषुम्नेतला आहे तो करण्यासाठी काय काय केलं पाहिजे या संदर्भात अनेक साधकांची उदासीनता असते। म्हणजे कसं आहे, बसायला सांगितलं अगदी बरोबर, पण त्याच्या जोडीला काही आचरण पण आपल्याला सांगितलेलं आहे। शुद्धान्न सेवन आहे, दैनंदिन सत्संग आहे, चांगल्या विचारांचा भाग आहे, अशा परिवारात जावं
अशा प्रकारचं फार कमी केलं जातं. त्यामुळे अनेक साधक या साधनाला कंटाळलेले दिसतात असं लक्षात येतं. आणि असं काय म्हणतात, आम्ही काकांकडे दीक्षा घेतली होती बरं का, आम्ही गुरुवाडी महाराजांकडे दीक्षा घेतली, पण आता काही करत नाही मी असं सांगतात. वास्तविक ती दीक्षा दिल्यानंतर शक्तीचं आक्रमण तिथं झाल्यानंतर मार्गक्रमण झालं, ती परत येत नाही आहे. पूजनीय काका महाराज मी म्हणायचे इथं परतीचा मार्ग नाही आहे, रिटर्न तिकीट नाही आहे. पण जेव्हा तेव्हा बसेल त्यावेळेस त्याला सुरुवात होईल त्याची. पण ही उदासीनता साधकांची बरोबर नाही, पहिली गोष्ट म्हणजे. कारण या ठिकाणी अनेक ठिकाणी शक्तिपाताचा माऊलीच्या चरित्रात उल्लेख आहे. स्वतः माऊलीने अनेक ठिकाणी शक्तिपाताची दीक्षा दिलेली आहे नेत्रकटाक्षाने. जे पैठणच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी ज्यांनी त्या रेड्याच्या मुखातून वेद बदवले, हा शक्तिपातच ते, लक्ष द्या, साधी गोष्ट नाही ती. किंवा त्यांच्या पाठीवर मुक्ताबाईला मांडे भागायला सांगितले, शक्तिपातच आहे हा. शक्तिपातामध्ये आत्मसाक्षात्काराचा मार्ग आणि सिद्धी प्राप्त हे दोन्ही विषय आहेत. पण लोक अडकतात कुठे, सिद्धी मार्गामध्ये, म्हणजे आम्हाला काही मिळालं पाहिजे त्या ठिकाणी, इथे अडतात माणसं. काही नको म्हणणारी फार थोडी माणसं असतात. आणि मगाशी स्वामींनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी पूर्ण समर्पण भाव आहे. समर्पण शब्द बोलायला फार चांगला आहे, ऐकायला त्याहून चांगला आहे, कृतीला अवघड आहे. शिष्य होणं फार अवघड आहे. सध्या गुरु फार होत आहेत, शिष्य कमी होत आहेत. लक्षात, कारण शिष्याकडे समर्पण भाव आहे. माझं काही नाही, तुम्ही सांगाल. म्हणून कालीकिशोर परमहंस परिव्राजकाचार्य जे नारायण तीर्थ स्वामीवारांचं जीवनचरित्र पहा, केवढा प्रवास त्यांचा आहे. आणि त्या चंदन तलावाच्या काठी गेल्यानंतर उभे राहिले त्या ठिकाणी. आज स्वामी महाराजांनी डोळे उघडले, त्या आतमध्ये गेले, थांबले त्या ठिकाणी. 6 महिन्यानंतर दीक्षा झाली त्यांना त्या ठिकाणी. पण हा सगळा मधला प्रवास जो आहे, तो गुरुकडनं येणारी जी ऊर्जा प्राप्त होईल म्हणून केवढी जिज्ञासा आहे, केवढा प्रवास आहे, त्यासाठी काय कष्ट करायची तयारी आहे, हा त्यातला महत्त्वाचा भाग. आज अनेक साधक आहेत. मी अनेक ठिकाणी कीर्तनाच्या निमित्ताने गेलो आणि त्यावेळी हा विषय मांडतो. मी विषय म्हणतात किंबहुना या आपल्या परंपरेची जय जयकार केल्यानंतर म्हणतात तुम्ही ह्या परंपरेतले आहात का, असं माणसं विचारतात. हो म्हणलं तर म्हणलं तुम्ही काही हो आम्ही दीक्षा घेतली ना, पण आता आम्ही तिकडे जात नाही, आम्ही दुसरीकडेच जातो. असं का होतं आहे, असा प्रश्न पडतो. याचा अर्थ असं की गुरूंनी सांगितलं दैनंदिन तू बैस, काही करायचं नाही आहे. म्हणजे काय करायचं आहे हो, गुरु त्या ठिकाणी ज्ञान देतात, त्यापेक्षा अज्ञान दूर करतात, हे जास्त महत्त्वाचं आहे. आपोआप ज्ञान प्राप्त होतंच ना, त्यात काही वाद नाही. समज देतात म्हणजे गैरसमज दूर करतात. अनेक गैरसमज आहेत, बसून बसून माणूस कंटाळतो. पण आपलं काही प्रारब्ध आहे, आपलं काही क्रियावान आत्ता करतो तो विषय आहे, काही संचित आहे, त्याच्यामुळे असं काही घडतं याचा विचार माणसाच्या मनामध्ये येत नाही. एकदा वासुदेव युनिव्हर्सिटीमध्ये उपारीस्थ गेलो असताना पूजेने काका महाराज येणार होते, पण ते दुसऱ्या दिवशी येणार होते. बसतो मी त्या ठिकाणी आणि तिथे एक ग्रहस्थ आले होते बडोद्याचे. त्यांनी सांगितलं की आमच्या वडिलांना खूप त्रास होतो, थरथर करतात वगैरे. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि डॉक्टर म्हणले यांना काही झालेलं नाही, घेऊन जा घरी, काही झालेलं नाही. मग म्हणलं काय सांगितलं डॉक्टरांनी, काही सांगितलं नाही. मग म्हणलं तुम्ही इथे का आलात, आता वासुदेव युनिव्हर्सिटीमध्ये का आलात. ते म्हणले आमच्या वडिलांनी गुरुवाडी महाराजांची दीक्षा घेतली असं ते आम्हाला सांगत होते. सांगत होते ना, लावा फोन त्यांना म्हणते. त्या ठिकाणी त्यांनी फोन लावलं त्या ठिकाणी आणि विचारलं की दीक्षा घेतल्यानंतर रोज तुम्ही बसत होतात का. ते म्हणले कधीच बसलो नाही. बरं मग आता का, आता बसायला लागलो. ते शक्तीने तुम्हाला खेचलं लगेच त्या ठिकाणी. याच्यावर विश्वास पाहिजे. त्यांची आजही साधना उत्तम चालू आहे. लक्षात घ्या, हे किती साधकांना कळतं हो, हा महत्त्वाचा विषय. जे समर्पण पाहिजे ते सर्वार्थाने समर्पण पाहिजे. एक तासापुरता मर्यादित विषय नाही आहे. आपल्याला रिकामं व्हायचं म्हणजे काय, रिकामपणचा उद्योग आहे. म्हणजे नेमकं काय, आत्मरिकाम विचाराने व्हायचं. मनाने माणसं अनेक वेळा बोलत असतात, प्रत्यक्षात कमी बोलतात. लक्ष द्या, असा जो विषय या ठिकाणी ह्या ग्रंथ वाचनाने असं लक्षात येईल की आपण खरंच बसलं पाहिजे. एवढे बसतो का आपण, एक तासभर साधारण झाली का, असं नाही. योगीराज गुरुवाडी महाराज जेव्हा काशीला आपल्या गुरु महाराजांच्या भेटीसाठी गेले होते, त्या परमहंस परिव्राजकाचार्य शंकर पुरुषोत्तम तीर्थ सिद्धयोगाश्रमात होते. त्या ठिकाणी
आणि महाराज तिथं बसल्यानंतर त्या ठिकाणी सकाळी 5ला साधनेला बसलेले, संध्याकाळी 7 वाजता उठले. हे उदाहरण आहे. काष्ट समाधीमध्ये महाराज होते. स्वामीजी म्हणले आता काही बोलू नका, शक्तीवर सोडा म्हणले, काय होईल काय. हे घडले का नाही चरित्रात आहे महाराजांच्या. आणि त्यामुळे या ठिकाणी त्याला वेळ लागतोय. पण वेळ लागत असताना तिकडे आपण टाळाटळ न करता तेच करणं, रिकामं होणं हा महत्त्वाचं. पूजनीय काका महाराज म्हणजे नुसते बसा म्हणजे काय करा, रिकामे व्हा विचाराने. आत्मरिकामं होणं जास्त महत्त्वाचा विषय आहे. आणि तो होत नसल्यामुळे मग साधक कंटाळतात. इकडे गेलो आम्ही त्या महाराजांकडे, त्या महाराजांकडे, काही सांगितलं. अनेक संप्रदायाशी माझा जवळून संबंध आलेला आहे. मग त्या ठिकाणी माणसं भेटतात. आम्ही दत्त महाराजांचा अनुग्रह घेतला आहे, आम्ही काका महाराजांचा अनुग्रह घेतला आहे, आम्ही शिवोम तीर्थ स्वामी महाराजांचा अनुग्रह घेतलेला आहे, पण आता आम्ही बसत नाही असं म्हणतात. वाईट वाटतं हे ऐकल्यानंतर. जो मार्ग अत्यंत प्रभावी आहे, ज्या मार्गात गेल्यानंतर निश्चितपणे आत्मसाक्षात्कार परमेश्वर प्राप्ती 100% आहे, यात काही वादच नाही. इतकं स्पष्टपणे सगळ्या ग्रंथातून याचं निवेदन आलेलं आहे, यात काही वाद नाही. मग चुकतं आहे आमच्याकडे. ही चूक सुधारून आपल्या साधकांनी दैनंदिन नित्य साधना साठी ठरलेली वेळ आणि पूजनीय योगीराज गोडबोले महाराज असं म्हणलेलं शुद्धान्न सेवन आणि नित्य साधना हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि या सगळ्या ग्रंथातून शुद्धान्न सेवनाचा आग्रह धरलेला आहे, नित्य साधनेचा आग्रह धरलेला आहे. हा महत्त्वाचा विषय. आपण मारुतीची आरती म्हणतो. मारुतीच्या आरतीमध्ये संबंध कुंडलिनीचं वर्णन आहे. सत्राणे उड्डाणे हुंकार बलिनी कलिडळ भूमंडळ सिंधू जळगबली. हे कसं काय? परमपूजनीय योगीराज गोडबोले महाराजांना परमहंस परिव्राजक आचार्य लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांनी दीक्षा दिली. कुठं प्रसंग घडला? खरा घाटावर त्या ठिकाणी प्रसंग घडला. आणि त्या ठिकाणी किती दिवस वामन हे चालणार आहे असं म्हणल्यानंतर बस म्हणले. आणि बसा म्हणलं, स्वामींनी आपली छाती सावरली आणि आपला हात त्यांच्या मस्तकावर ठेवला, तृतीय नेत्राला लावला आणि स्वामी त्या पलंगावर जाऊन बसले. यानंतर जी महाराजांची झालेली क्रिया आहे ती या आरतीप्रमाणे लक्षात येईल. महाराजांचं प्रचंड शरीर हलत होतं. महाराज एक एक फूट अशेवर उडत होते. लक्षात घ्या. 1 तासभर हा संबंध गोंधळ त्या खोलीमध्ये चाललेला होता. त्यांच्या मातोश्री ह्या प्रत्यक्ष पाहत होत्या. त्याने एक संबंध संन्यासी जीवन परमहंस परिव्राजक आचार्य वासुदेवानंद सरस्वतींचं पाहिलेलं होतं. हा प्रकार पाहून त्याही आश्चर्यचकित झाल्या. आणि त्यानंतर मग महाराजांना असं वाटलं, 1 तास 1.5 तासानंतर शांत झाले महाराज. आणि लक्षात आलं की बसा म्हणल्यानंतर आपण महाराजांना त्या ठिकाणी स्वामी महाराजांना ते हार नारळ दक्षिणा काहीच ठेवली नाहीत. म्हणून डोळ्यात पाणी आलं. स्वामी महाराज क्षमा करा, नाही दक्षिणा नाही हार, विसरून गेलो नमस्कार. स्वामींचं वाक्य महत्त्वाचं आहे. जात आमची श्री गुरुची काही एक न घेण्याची सदा देत राहण्याचे दत्तात्रय आमचे गुरुदेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. हा मार्ग आहे आपला. हे ज्याला कळलं ना तो पुढे चालला. याचविषयी चिंतन फार कमी होतं. आणि म्हणून त्याचा विचार आपण केला पाहिजे. अनेक ग्रंथात येत असताना पूजनीय काका महाराज नेहमी म्हणायचे, योगीराज गोडबोले महाराज म्हणायचे, दत्त महाराज म्हणायचे, ज्ञानेश्वरी भगवद्गीता याचा अभ्यास करा, बस बाकी काही. प्रत्येक ओवी ही शक्तिपाताची आहे. मग असं जर आहे तर आपण तिकडे पाहिल्यानंतर पाहण्याचा अर्थ काय? परमार्थात पाहावंच लागतं. पहावे आपणासी आपण या नाम ज्ञान म्हटलेले. आपण पाहायचं म्हणजे आत पाहायचं, आरशात नाही. ते आपण पाहतो सगळं आत पाहायचं. आणि आपला सगळा पाहण्याचा विषय आतला आहे. हो, डोळे मिटले की सुरुवात झाली. याच्यावर पूर्ण विश्वास पाहिजे. इथेच समर्पण आहे. शंका नको आहे मनामध्ये, कुठलीही शंका नको आहे मनामध्ये. अशा काही प्रक्रिया घडतात की त्या ठिकाणी शक्ती जागरण होते, समाधी लागून जा. एक डोंबराचा खेळ चालला होता आणि डोंबराच्या खेळामध्ये हातात एक तरुण काठी घेऊन त्या दोरीवरनं चाललेला होता. आणि दोरीवरनं चालला असताना त्या ठिकाणी त्याचा पाय सटकला आणि खाली पडला. तो खाली पडल्यावर काय झालं, एकदम आवाज बंद झाला त्याचा. डोंबरानं म्हटलं हा गेला बहुत. म्हणून याला त्यांनी समुद्र त्या नदीकाठी येऊन जमिनीत
गाडून टाकलं त्या ठिकाणी, संपला विषय. काही दिवसात नदीचं काम निघालं आणि नदीचं काम निघाल्यानंतर त्या ठिकाणी खंटा काही कामगारांना असेल, काही माणूस बसला घरी कोणतरी असं, त्याला वर काढलं आणि वर काढल्यावर त्याला पूर्वीची आठवण झाली, आपण खेळताना पडलो त्याची, आणि तो म्हणायला लागला, कुठे ढोलका वाजवा वाजवा, मला जायचं दोरीवर. काय झालं तिथे, तो असा ठिकाणी पडला की शक्ती जागरण झाली आणि ब्रह्मरंधातून भिडली, त्याची समाधीच लागली. यांना वाटलं हा गेला म्हणून त्या तिथे नेऊन जमिनीत पुरलं त्याला. पण जेव्हा त्याची शक्ती पुनर्जागेवर आली, त्या ठिकाणी परत जागेवर आला, त्या डोंबरीची आठवण झाली. असं बरंच साधकांचं असतं, पुंडलिक वरदा हारविठ, हे लक्षात ठेवलं पाहिजे. अडचण तिथे नेमकी. आणि त्यामुळे हे जर पाहायचं असेल आपल्याला, तर हे ग्रंथ वाचत असताना माऊलीने म्हणले, पहावे आपणासी आपण. याचा नित्य अभ्यास आहे आपल्याला, नित्य अभ्यास. पूजनीय काका महाराजांनी काय, पूजनीय दत्त महाराजांनी, पुणे गुरुवणी महाराजांनी अनेक जणांनी दीक्षा दिल्या. शेवटच्या काळात भरपूर दीक्षा दिली आहेत गुरुवणी महाराजांनी. पण या सगळ्यामध्ये ज्या ज्या साधकांनी दीक्षा घेतलेली आहे, त्या साधकांची नित्य साधना चालणारी माणसं फार थोडी आहेत. आजही साधक असे आहेत की महाराजांचं स्मरण करता क्षण डोळ्यात पाणी येतं, त्यांच्या एकरूप होऊन जातात. आपल्या गुरूंचं, आपल्या परंपरेतल्या महापुरुषांचं स्मरण झाल्यानंतर डोळ्यात पाणी येतं, हे समर्पण हे लक्षात ठेवलं पाहिजे. ते असे झाले तसे झाले, गुरु हे आपल्याबरोबर वागत असतात. दीक्षा देण्याचा अधिकार हा स्वतः निर्माण करता येत नाही, तो घोटाळा करतो किंवा आपल्याला खाली आणणार आहे. पण दीक्षा देणं वगैरे हा विषय मांडलेला आहे महाराजांनी, की हा स्वतः दीक्षा देणं न विचारता हा विषाचा एका विषारी सापाशी खेळण्यासारखा विषय. त्यामुळे मगाशी मी असा विषय बोललो की शिष्य होणारे कमी आहेत, गुरु जास्त होत आहेत सध्या. या विषयाकडे आपण नीट पाहिलं की कळेल की आम्ही एका अत्यंत मोठ्या परंपरेमध्ये आहोत. त्या कुंडलिनी शक्तीवर असलं आणि मायेचं आवरण दूर करून सद्गुरूंच्या कृपेने जेव्हा ऊर्ध्वगामी होती आहे, त्यास आमच्या संचिताचे, प्रारब्धाचे जे काय परिणाम आमच्यावर झालेले आहेत, त्या क्रियांच्या योगामार्फत बाहेर पडतात, हा सिद्धांत आहे आपला. आणि त्या सगळ्या मोकळ्या झाल्या की तद्धाम परममम हे ठरलं, यात काही वाद नाही. पण माझं असं जर आहे तर किती वेळ लागतो, कोणाचं प्रारब्ध किती, हे काय सांगता येत नाही. प्रत्येकाच्या क्रिया याला होतात क्रिया, तसं त्याला होतील असं सांगता येत नाही. कारण प्रत्येकाच्या प्रारब्धाचा, संचिताचा वाटा वेगळा आहे. तिकडं पाहण्याची गरज आहे आज. आणि त्यामुळे कारण नसताना आपल्या आळसामुळे याच मार्गावर मनुष्य संशय व्यक्त करतो, ही वाईट गोष्ट आहे. कारण आपली श्रद्धा नाही तिथे. ज्या ठिकाणी पूजनीय काका महाराज, रोहिणी महाराज, दत्त महाराज सांगतात, अरे तुमचं कल्याणच होणार आहे, ज्याप्रमाणे दृष्टी टाकल्याबरोबर त्या ठिकाणी क्रियांना सुरुवात झाली. पूजनीय दत्त महाराज गाडीतनं उतरले. एका तरुणाने त्यांच्याकडे, मराठवाड्यातला एक किस्सा हा प्रसंग आहे, आणि तो दत्त महाराज येण्यामध्ये अत्यंत उत्साहित होता. आणि त्यांच्याकडे पाहिलं, महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं, तिथे जागेवर त्याला क्रियांना प्रारंभ झाला, जागेवर. आता हा काय प्रकार आहे, दृष्टी टाकल्यावर जे होतं, असे अनेक अनुभव आपल्याकडे आहेत. मग असं जर आहे, इतका मोठा महामार्ग आहे, हा शेवटपर्यंत नेणार आपल्याला, मग त्यासाठी असणारे जे नियम आहेत ते आपण जेवढे काटेकोरपणे पाळू, तेवढं निश्चित आपलं कल्याण आहे, यात काही वाद नाही. हा कल्याणाचा मार्ग आहे, हे साधकांच्या लक्षात येणं जास्त महत्त्वाचं. पूजनीय काका महाराज जेव्हा पुण्यामध्ये असताना त्या भागात किती साधक एकंदरी आहेत, अशी एक जरा पृच्छा करण्यासाठी म्हणून आम्ही पत्ते घेऊन काही ठिकाणी जात होतो. मग त्यांनी सांगितलं, आम्ही त्यावेळेस तिथं आलो होतो, आम्हाला बरं वाटलं, पण आम्ही त्यानंतर काही बसतो नाही, आता आमचा काही संबंध नाही बरं का. अशी जी माझ्याकडे यादी 100 जणांची होती, त्यातले 75 असेच गळले होते. लक्षात त्या काकांच्या भाषणाच्या प्रभावाने, त्याच्या परिणामाने 3 मिनटं बसवले त्याच्यावर अनेक लोकांना आनंद मिळाला. त्याचा तो आनंद वृद्धिंकर करण्यासाठी म्हणून जो वेळ द्यायला पाहिजे त्याची अवस्था आहे. आणि म्हणून त्यासाठी आपण साधकांनी जागृत असलं पाहिजे. आता
या ठिकाणी ज्या पादुका ठेवलेल्या आहेत, मला आनंद वाटतो आज या ठिकाणी की आमच्या पुणे केंद्राचा रौप्य महोत्सव आहे, बरोबर ना. आणि स्वामींचा परमहंस परिव्राजकाचार्य लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांच्या 125व्या जयंतीच्या निमित्ताने ह्या पादुका ढाक्यातनं इकडं आलेल्या आहेत. लक्षात घ्या, हा एक योग आहे या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी स्वामी महाराजांच्या ह्या पादुकांचं पूजन किती लोकांनी केलं असेल असं वाटतं आपल्याला. जवळजवळ 1200च्या पुढे लोकांनी पूजन केलं प्रत्यक्ष. तिथल्या बांगलादेशच्या काय आपण त्याला म्हणतो दूतावासामध्ये, भारतीय दूतावासामध्ये याचं त्या ठिकाणी पूजन झालं. आणि बांगलादेशामध्ये स्वामींची काय कृपा आहे कल्पना करा, भगवे झेंडे घेऊन मिरवणूक काढली गेली. हे बांगलादेशातलं मी सांगतोय. ज्या राष्ट्रामध्ये बहुल मुसलमान आहेत त्या ठिकाणी दत्त नावाची 2 तरुण मुलं, भाऊ, दोघांचा विवाह झालेला आहे. त्यांच्याही पत्नी ह्या IT क्षेत्रात उत्तम कार्य करतात. ते भारतात आले इथे. दत्त त्यांचं नाव. जेव्हा तिसऱ्यांदा आम्ही बांगलादेशात गेलो होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे स्वामींचं आम्ही ऐकतो आहे आमच्याकडे, पण आम्हाला काही मिळेल का. म्हटलं तुम्हीच प्रार्थना करा त्यांना, ते समोर आहेत प्रत्यक्ष. त्यांनी दोघांनी ती आठीची नोकरी सोडली. त्या दत्त म्हणून दोघं आम्ही भारतात आलेलो आहे. आणि तेथे ज्या पादुका स्थापन केलेल्या शिलेच्या त्याची रोज पूजा अर्चा ते करतात. केवढी स्वामीची कृपा त्यांच्यावर एक कल्पना करतो. सामान्य गोष्ट नाही, माहितीच नाही त्या ठिकाणी. आता हा जो त्यांना कसं काय कळलं, काही संबंध नाही आमचा, भेटही झालेली नाही. स्वामींनी त्यांना प्रेरणा दिली. शक्ती स्वरूप स्वामी आज जे त्या ठिकाणी ढाकेश्वरी मंदिरात गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्यक्ष जो प्रसाद मिळाला तो पूजनीय काका महाराजांनी आणून दिला होता. आपल्या अच्युतराव पेळवरे महाराजांनी आणून दिला होता. त्या ठिकाणी त्यांचा प्रसाद येतो. ज्यांच्या चरित्रलेखनाने पूजनीय काका महाराजांच्या सांगण्यावरून शताब्दी महोत्सवात हा संकल्प झाला. आता मला आनंद वाटतो या ठिकाणी पूजनीय शिवमतीर्थ स्वामी महाराजांनी त्याच विचारलं, काका महाराजांनी विचारलं, शताब्दी महोत्सव 92 साली झाला त्यावेळेस, की हेच कीर्तन तुम्ही ढाक्यात जाऊन करा की, असं मला विचारलं. तर ढाक्याचं आम्हाला फक्त नाव माहिती, स्वामी महाराज तिथून आलेलं माहिती, पण या गोष्टीला कीर्तन व्हायला 25 वर्षे गेली. लक्षात घ्या, 25. तिथे कीर्तन झालं आणि तिथून पादुका महाराष्ट्रात इथे येऊ शकल्या. कोणाचा संकल्प आहे? सिद्ध पुरुषांचा संकल्प आहे. पूजनीय काका महाराजांनी सांगितलेलं हे प्रत्यक्षात यायला 25 वर्षाचा काळ गेला. लक्षात घ्या तुम्ही, ते घडलं त्या ठिकाणी. इतका वेळ जातो. मी ही जर साधकांनी तयारी ठेवली तर आपलं साधन निश्चित वृद्धिंगत होणारच आहे, त्यात काही वाद असते. आणि आपण जे ठरवलं आहे, पुन्हा देह नको, या ठिकाणी पुनरागमन नको, मग आता कोठे धावे मन, तुकाराम म्हणतात, तुझे चरण देखील या. भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद, अशी आपली साधन परंपरा आहे. मग तिथे अडतोय कुठे आपण, असा प्रश्न पडतो. आणि म्हणून ह्या सर्व संतांनी, नारायणपेठ दत्त संस्थान त्या ठिकाणी आपल्याला माहिती, सातारला लेले महाराज म्हणून त्यांची समाधी आहे. त्या अजिंक्य ताऱ्यामध्ये समाधी आहे त्यांची. ते आपले क्रांतीवीर, त्यांचे गुरु बंगालचे, तो नाव आठवत नाही मला. आणि त्या ठिकाणी ते काही साधने अडले होते म्हणून ते नारायण महाराजांकडे भेटत गेले. ते गेल्यानंतर त्यांच्यापुढे नमस्कार केल्यानंतर डोकं टेकले. 2 तास तसेच होते ते, 2 तास. महाराजांनी म्हटलं काय झालं, काय नाही, मला काय अडलं आहे, थांबा म्हणलं. तो 3 महिने त्यांचा मुक्काम तिथे होता. आणि मग योग मार्गातल्या असलेल्या अनेक अडचणी महाराजांनी त्यांच्या दूर केल्या. आपले जे बेळगावचे काणी महाराज आहेत, त्यांचे गुरु गोंदवलेकर महाराज, यांना गुरूंनी सांगितलं तू नारायण महाराजांकडे जा. हा सगळा शक्ती संप्रदायाचा मार्ग आहे बरं का, सांगतो तुम्हाला, म्हणून मी उदाहरण मी देतो. त्यांच्याकडे योगाभ्यास करून घेतला. विशेष म्हणजे साधन उत्तम झाल्यानंतर सिद्धी आपोआप प्राप्त होतात. मुद्दाम चमत्कार करावे लागत नाहीत, हे पहिलं लक्षात ठेवायचं. आपोआप चमत्कार घडतात. कुठलेही महाराज मुद्दाम कुठला चमत्कार करीत नाहीत. आणि समजा मुद्दाम चमत्कार करीत असतील तर काहीतरी गडबड आहे असं समजायला हरकत नाही, इतकं स्पष्ट सांगतो.
इतकं स्पष्ट आहे त्यामुळे ते आपाप घडतात. चमत्कार कोण करतं? शक्ती करून घेते, त्या मार्गासाठी करून घेते त्या ठिकाणी. आणि त्यांनी सांगितलं मला हे अडलेलं आहे. ठीक आहे म्हटलं. मग काणे काका ज्यांना बेळगावचे प्रसिद्ध आपल्याला माहिती आहेत, त्यांना इकडे पाठवलं. चतुर्थीचा दिवस होता, भाद्रपद शुद्ध चतुर्थी. महाराज नुकतीच साधना उरकून वर त्यांच्या हॉलमध्ये गेले होते. त्यांना कळलं काणे काका आलेत म्हणून. त्यांनी त्यांचं स्नान वगैरे होऊ दे म्हणून बोलतो. ते म्हणलं तुम्ही मुंबईला योगानंदांकडे जाऊन सांगितलं. योगानंदांकडे जा. ते गेले योगानंदांकडे. 2 महिने काणे काका खोलीच्या बाहेर आले नाहीत. कल्पना करतो घडलेला प्रसंग सांगतो. आले नाहीत. आणि एकदा त्या खोलीमध्ये रात्री नारायण महाराज आलेले त्यांनी पाहिले. हा काय प्रकार आहे? नारायण महाराज त्यांना विचारलं काय साधना चालू आहे बरोबर व्यवस्थित? दाराला कडी होती, आतमध्ये दार उघडण्याची शक्यता नव्हती. महाराज आले कसे आतमध्ये? आणि हा तुमचा अभ्यास चालू आहे का नाही ही बरोबर सांगून महाराज परत निघून गेले. हे नारायण महाराज बेटातले आणि परमपूज्य योगीराज गुरुणी महाराज यांची भेट दादरला झालेली आहे. ती कधी झालेली आहे? संत एकमेकांना ओळखतात, संत एकमेकांना सहाय्य करतात, संत एकमेकाच्या मार्गाचा प्रचारही करतात, सांगतात. त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसांना माहीत नसतं, ते फक्त एकमेकांना ओळखून असतात. लक्षात घ्या, सर्वसामान्य माणसं एकमेकांना चांगले ओळखून असतात. या ठिकाणी त्यास महाराज मुंबईला त्या कॉलेजमध्ये शिकत होते. पण त्यांना कळलं या चाळीमध्ये नारायण महाराज आले म्हणून त्यांना भेटायला गेले. मोठा अधिकार महाराजांचा. नमस्कार केला. नारायण महाराजांना उठून परत नमस्कार केला. गुळवणी महाराजांना, त्याच गुळवणी महाराज या स्वरूपात नव्हते, ते वामनरावजी गुळवणी या नावात होते. नमस्कार केला आणि नमस्कार केल्यावर लोक आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले महाराज हे ते लहान आहे तुमच्यापेक्षा. ते म्हणजे तेही मोठे योगीराज आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे पुढे लक्षात आलं लोकांच्या. ह्या परंपरा आहेत, लक्षात घ्या. आणि ह्या शाळेत शक्तिपातीच्या परंपरा आहेत, लक्षात घ्या. ही तुम्हाला सांगतो. ही सगळी मंडळी समर्थ रामदास स्वामींनी जेव्हा कल्याण स्वामींना सांगितलं की खालनं 2 हांडे भरून आणायचे आहेत आणि बाकीचे शिष्य म्हणलेत की आम्ही दासबोध घेऊन काढलेला आहे सगळा, पण हा डाळगप्पू म्हणायचे. समर्थ म्हणले याला रोज गुळाचा खडा एवढा आणि भिजलेली डाळ खायला देत जा. दणकट होते ना. 2 रुंबडीहून येतून नदीतून 2 हांडे भरून आणायची सामान्य गोष्ट नव्हती. म्हणून दासबोधातले काही प्रश्न त्या शिष्यानं विचारले समर्थाने. कोणाला सांगता आलं नाही. मग विचारलं आता डाळगप्पूला विचारू आपण. म्हणून ते त्या ठिकाण ती घागर घेऊन आलेले 2 हांडे आहेत सज्जनगडावर. महाराज नुकतेच जाऊन आहेत त्या ठिकाणी, पण मोठे हांडे आहेत त्या ठिकाणी आणि ते खाल्ल्यावर आणायचे त्या ठिकाणी. अरे याचं उत्तर काय? कल्याण स्वामी लगेच त्याचं उत्तर देऊन टाकलं. हा जो भाग आहे ना, समर्थांची दृष्टी पडली, परिश्रम बाजूला गेले आणि आपल्या गुरूंनी अपेक्षित असलेलं उत्तर लगेच त्यांनी सांगितलं त्यांना. इथे दृष्टिक्षेप पडल्यावरच झालेलं शक्तिपात आहे, लक्षात घ्या. वेगळं काही नाही, वेगळं काही नाही या ठिकाणी. किंवा आद्य शंकराचार्यांचे शिष्य त्रोटकाचार्य हे त्यांच्याकडे जे शिकत होते. आपण उत्तर प्रदेशात गेल्यानंतर हिमालय उतरताना तर त्रोटकाचार्यांची समाधी तिथं आहे, बघा, स्थान आहे. हे तोत्रे होते, बोलता येत नव्हतं म्हणून इतर शिष्य त्यांची चेष्टा करायची नाही. आणि चेष्टा करत असताना यांना काही कळायचं नाही आपण कशाला त्यांच्यावर जायचं त्या ठिकाणी. म्हणून काम करायचे. शंकराचार्यांनी छाट्या द्याव्यात, तिथलं पाणी आणून भरावं, कारण बोलता यायचं नाही ना. सगळी मोठी चेष्टा करायची. शंकराचार्यांनी हे लक्षात आलं. म्हणून त्यांनी काही गूढ प्रश्न, कुठ प्रश्न त्यांच्यापुढे टाकले. कोणाला उत्तर देता आलं नाही. तेवढं हे पाणी भरून खालनं येत होते. अरे त्रोटका थांब म्हणले इथे, या प्रश्नाचं उत्तर काय? असं शंकराचार्यांनी त्यांना विचारलं. दोघांची दृष्टादृष्ट झाली आणि ह्यांनी बोलायला सुरुवात केली. महाराज अत्यंत गूढ एखादा विषय त्रोटक शब्दामध्ये कसा सांगायचा आहे हे ज्ञान त्यांच्याकडे आलं म्हणून त्यांना त्रोटकाचार्य असंच नाव पडलं. त्याने इथं शक्तिपातच आहे, वेगळं काही नाही. अशा अनेक परंपरेमध्ये आहे. आणि म्हणून हे ग्रंथ वाचत असं लक्षात आलं की मुद्गल पुराणामध्ये या कथा पाहत असताना असं लक्षात आलं की नेमकं काय आहे.
म्हणून एकदा पूजनीय काका महाराजांनी असं बोललो. ते म्हणले असं जर असेल तो तो ग्रंथ वाचला पाहिजे. म्हणले मुद्गल पुराण वाचलं पाहिजे, गणेश पुराण वाचलं पाहिजे. बहुतेक सगळ्या ग्रंथातून आपल्या शक्तिपाताचा विषय आलेला आहे. कारण शक्तिपाताशिवाय पुढे जाताच येत नाही, हे पक्का आहे, पक्का आहे. अनेक मार्ग आहेत इथे अडतात. ह्या सगळ्या ठिकाणी शक्तिपात झाल्यानंतरच पुढे जातो. कारण ती शक्ती ऊर्ध्वगामी होणं हे महत्त्वाचं आहे. आणि तो जीव सर्व कर्मातून मुक्त होणं आणखीन महत्त्वाचा विषय आहे. तो कशाने होतो? त्या क्रियांच्या मार्फत होतो. म्हणून या जन्मात क्रियमाण करायचं नाही हे ठेवलं पाहिजे. तर पुढला जन्म परत आहेच आपल्याला, त्याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. म्हणून साधकांनी आपल्या परंपरेत असणाऱ्या सत्पुरुषांची चरित्र नीट वाचावीत, त्याचा अभ्यास करावा. पूजनीय दत्त महाराजांचा आग्रह असायचा नाही. म्हणले बाबासाहेब तुम्ही चरित्र मांडा, म्हणून माझ्याकडनं त्यांची चरित्र करून घेतली. म्हणून परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांचं चरित्र काकांनी सांगितलं, सांगा म्हणून तुम्ही. ती आज्ञा दत्त महाराजांनी दिली. 33 वर्ष आज मी ती कीर्तनं करतोय. ही त्यांची कृपा नाही का आपल्यावर? अहो केवढी कृपा आहे, होत नाही एवढं शक्य. ते त्यांनी दिलेला शब्द, आपल्या गुरूंनी दिलेल्या शब्दावर पूर्ण विश्वास पाहिजे. हे जर साधन केलं तर काही अडचण पडणार नाही. आज त्याची या ठिकाणी अडचण अनेक प्रवासात मला दिसते. म्हणून मी हा अनेक तरी विषय मांडतो. आणखीन विषय काय या ठिकाणी आहे? सगळ्या ग्रंथातून सगळे ग्रंथ आपले वाचले जात नाही. किंबहुना पूजनीय काका महाराज म्हणायचे, काही वेळ त्यांच्याकडे पुस्तकं आली की म्हणजे बुवा तुमच्याकडे राहू द्या मला म्हणायचे, बरं का. बरेच पुस्तकं मला काकांनी दिलेली आहेत, तुमच्याकडे राहू द्या म्हणायचे. मग काय म्हणायचे ते? वाचन कमी करा पण रोज बसा म्हणले, बाकी काही करू, रोज बसा. ठाईच बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा, हा जास्त विषय महत्त्वाचा आहे. बसा, ठाईच बैसोनी करा एकचित्त. ते एकचित्त होत नाही, पण आवडी अनंत आळवताना म्हणजे इथे श्वासाकडे लक्ष द्या म्हटल्यानंतर आपोआप ते विचार दूर होतात. याचा अनुभव अनेक साधक घेतात. म्हणून पूजनीय काका महाराज मन पवनाचा खेळ मानायचे. हा जो विषय आहे ना, ते 17 उड्डाणे हुंकार वदनी, ही आरती एकदा दोनदा तीनदा वाचा, आपोआप लक्ष दिलं आपलं काय होतं. असा विषय सांगायचं तात्पर्य असं की पूजनीय काका महाराजांच्या शताब्दीत आता थोड्या 3 वर्षात आहेच. पूजनीय काका महाराजांनी हा मार्ग अनेक जणांना समजावा, बरं का. प्रचार हा शब्द फार कमी वापरला का, समजावा हा काकांनी शब्द वापरला. कळावा यासाठी लोकांना सांगितलं पाहिजे. ते म्हणले बाबासाहेब 1,00,000 आपण फॉर्म दिले लोकांना, समजा त्यातली एकाने दीक्षा घेतली नाही तरी माझं काही म्हणणं नाही म्हणले. पण त्याला मनात वाटलं पाहिजे आपण दीक्षा घ्यावी म्हणून, त्याला ती उपरीती झाली, त्याचं कल्याणच आहे त्यामध्ये, त्यात काही बात नाही. म्हणून अनेक जणांना हा मार्ग समजा म्हणून अनेक प्रकारचे कार्यक्रम, जसं महाराजांनी ठकार महाराजांनी सांगितलं आहे की अनेक शिबिरं, अनेक ठिकाणचा प्रवास काकांचा. आणि पूजनीय काका महाराज फक्त साधनेविषयी जास्त बोलायचे, बाकीचं कमी बोलायचे. लक्षात घ्या, तुमच्या घरात काय चाललं आहे, शेती कुठं आहे, नोकरीत पगार किती आहे, अशा गोष्टी मला तरी कधी विचारायला काकांनी आठवत नाही. साधनं चालली आहे का नाही, काय करायचं आहे, कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, असे अनेक विषय काका बोलत असतात. आणि त्यांचं लक्ष असायचं, त्याचा विचारपूस करायचे. त्या ठिकाणी गेलो तर काय झालं, कुठं अडले, आणि मग त्या ठिकाणी स्वतः येऊ का मी, असंही विचारले. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या ग्रंथातून माऊलींनी सांगितलेला विषय, भगवद्गीतेने सांगितलेला विषय, यत करोसी यजस्नासी यज्ञोसी ददासी यत तपस्यसी कौंतय तत्कुरुष्व मदर्पणम, हा जास्त विषय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून हे समर्पण सर्वार्थाने झालं की आनंद मोठा आहे. कारण मी हा भाव संपला आहे त्या ठिकाणी. पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पंचतत्व आहेत, त्याच्यावर मनस्तत्व आहे, त्याच्यावर अहम तत्व आहे, पुढचं स्वतत्व आहे ना. आता या पंचतत्वामध्ये मनुष्य पडतोच, पण मनात माझ्या आलं पाहिजे मी माझं मन आहे, हा बाजूला मी काढला की फक्त स्वतत्व आहे, दोघांचा मिलाप व्हायला वेळ लागत नाही. तेव्हा आपण आरती करतो, ही आरती करताना 5 ज्योती त्याला असतात, दीप प्रज्वलन झाले. या ठिकाणी पंचारती हे पंचप्राणाचं प्रतीक आहे, वेगळं काही नाही. ज्योत त्याची हे चैतन्याचं तेजाचं प्रतीक आहे, तेजाने तेजाची आरती आहे. आणि म्हणून शेवटी आरती झाल्यानंतर असं केलेलं आहे की हातातलं निरांजन थोडंसं जवळ आणायचं,
आणि ते देवापुढे ठेवायचं. मग हे चैतन्य आहे, ह्या चैतन्यामार्फत त्या चैतन्यात मिसळलं हवं, हा त्याचा मागचा भाव आहे. आणि म्हणून ती आरती तशी सांगितलेली आहे. मग चैतन्य जर आहे तर मग हे चैतन्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला येतो आहे. आज चैतन्य असल्यामुळे चलनवलन चालू आहे, यात काही वादच नाही. पण त्याची अनुभूती येण्यासाठी म्हणून जो आपल्या निर्णया मायेचं आवरण जे पडलेलं आहे ते दूर करण्यासाठी नित्य साधना, काही ग्रंथांचं वाचन, सात्विक अन्नाचं ग्रहण, गुरूंच्या आदेशाचं पूर्णपणे पालन केलं तर आपोआप ग्रंथ समजायला सुरुवात होते. आपण एखादा ग्रंथ हातात घेतला तर हे काय सांगतात लगेच कळत नाही, पण साधना करत असो तर ग्रंथांची उलगड होते, असा अनुभव आहे. उलगड होते. आणि मग नुसती उलगड होत नाही, समोरचा माणूसही विचार करतो. जो साधक आहे, नित्य साधना चालू आहे, त्याला समोरची व्यक्ती ओळखते, हा कुठल्या पायरीवर आहे ते लक्षात घ्या, असा अनुभव आहे. ते त्याला बोलवतात जवळ, बसा म्हणून सांगतात त्या ठिकाणी, आणि पुढचा मार्ग सांगतात. आम्ही अंदमानला गेलो होतो, अंदमानला. तर अंदमानला त्या ठिकाणी गेल्यानंतर एका हॉटेलमध्ये तू उतरतो, म्हणजे जागा होती त्या ठिकाणी. मला सांगितलं ते तुमची इथे व्यवस्था केलेली आहे, मारुती मंदिर तिथे, प्रत्यक्षात काही नव्हतंच तिथे, पण तिथे एक राल्फ नावाचा एक जर्मनमधला इंजिनियर गायत्रीचं अनुष्ठान करायला आला. गायत्रीचं तो आमच्याच पलीकडच्या खोलीमध्ये होता. ग्रीसमधले 2 तरुण आले होते, ते कुराण वाचत होते, त्याच्यावर ते गीताही वाचायचे. ते साधनेसाठीच आले होते तिथे अंदमानमध्ये, बरं का. मी त्याला विचारलं, राल्फ नावाचा इंजिनियर, तर मी एकदा संध्याकाळी संध्या करून पाणी टाकायला बाहेर गेलो होतो, त्यावेळेस तो म्हणला तुम्ही गुरु आहात का? म्हणलं गुरु बिरू काही नाही मी वाटतं, पण तुम्ही मला काहीतरी सांगा म्हणला. तर त्यांनी क्रियायोगाचं ऑटोबायोग्राफी योगी जे पुस्तक आहे लहरी महाशय योगानंदांचं, ते घेऊन माझ्या पुढे आला. मीही साधना करतो म्हणला. ठीक आहे म्हटलं, आपण उद्या बोलू त्याच्यावर काय. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं बाहेर जाऊन. संध्याकाळी हा ते एक जर्मन वाद्य वाजवत बसला होता आणि खोलीत म्हणला तुमचं स्वागतच करतो. मी म्हणलं तू इथे का आलायस? तो म्हणला मी गायत्रीचं अनुष्ठान करायला आलो. कधी करतो? रात्री म्हणला मी समुद्रकाठी जातो आणि पहाटे परत येतो. तो सांगतो. बरं म्हणलं तुझं नाव राल्फ? हो म्हणलं आता माझं नाव रामपाल आहे. म्हणलं आता नाव माझं रामपाल आहे. त्यांनी भगवी वस्त्र परिधान केली होती. माझी बायको आहे, माझी आईवडील आहेत, दोघी इंजिनियर आहेत. जर्मनमध्ये माझं 1000 माणसं जेवतो एवढं हॉटेल आहे म्हणला. पण मी सगळ्याला भेटलो आणि भारतात आलो, पण मला भारतात कायमची राहायची परवानगी मिळत नाही, म्हणून 6-6 महिन्यांनी मी येतो म्हणले. आणि इथं आल्यानंतर मला या ठिकाणी यावंसं वाटलं. आता पूजनीय काका महाराजांनी आपल्याला पूर्वाभ्यास सांगितलेला आहे. मी म्हणलं संध्याकाळी बस तसा तू. अहो तो उत्तम आसन घेऊन आला आणि 2 मिनिटांत ट्रान्समध्येच गेला एकदम. अर्धा पाऊण तासानं त्याला हलवावं लागला मला. उठा म्हणलं तुमची वेळ झाली आता जायची तिकडे. हे काय आहे? काय सत्पुरुषांचे शब्द आहे? पूजनीय काका महाराज सांगतात नुसतं बसायला सांगा हो, ती शक्ती करून ही काय येते. आमच्या कीर्तन संमेलनामध्ये आम्ही हा कार्यक्रम घेतो पूर्वाभ्यासाचा. अर्धा तास बसायचं असतं आणि बसून झाल्यानंतर जय जयकार कधी सगळे कीर्तनकार उठले. एक कीर्तनकार तरुण असत बसून राहिला. त्याला मग उठवलं की आता पुढच्या कार्यक्रमाची वेळ झाली. तुम्ही मला 3 मिनटात का उठवलं? माझ्यावर रागवला तो. तुम्ही मला 3 मिनटात का उठवलं? आणि म्हणजे 30 मिनटं झाली बाळा. नाही म्हणला. तसं उत्तम साधन चालू आहे. ॲक्च्युली हा पूर्वाभ्यासाचा परिणाम सांगतो मी. मग एवढं दिव्य साधन पूजनीय काका महाराजांनी दिलेलं आहे. त्यांच्या शताब्दी निमित्ताने असं करू शकू का आपण? महाराष्ट्रात प्रत्येक गाव या निमित्ताने आपण जाऊ. या निमित्त काका महाराज संदेश सगळीकडे जाईल. या चैतन्य मेळाव्याच्या निमित्ताने सर्व मंडळी साधक मंडळी जी आहेत आसपासच्या गावातून प्रचार प्रसार करतील, सांगतील त्या ठिकाणी. आणि कशात नुसते बसा, बाकी काय सांगायचं, काही मागायचंच नाही आपल्याला. अशा प्रकारचा संकल्प या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने व्हावा अशी माझी इच्छा प्रदर्शित करतो. कारण पूजनीय काका महाराज सर्वसामान्य माणसापर्यंत हा योग जावा याविषयी आग्रही होते. लक्षात घ्या. पूजनीय दत्त महाराजही होते, पूजनीय गोळवडी महाराजही होते. लक्षात घ्या. गोळवडी महाराजांच्या एकदा प्रवासामध्ये रात्रीच्या गाडी होती आणि त्या ठिकाणी रात्रीची गाडी, पण 2-3 महिला त्या आल्या की आम्हाला आत्ताच दीक्षा पाहिजे.
आग्रह धरला. महाराज म्हणले आत्ता नाही, पण नाही तुम्ही समर्थ आहात. शेवटी महाराजांनी सांगितलं या महिलांच्या भोवती कडं करा फक्त, आणि त्यांना बसायला सांगितलं. बसायला सांगितलं. अशा शेवटच्या काळात महाराजांनी अनेक जणांचं कल्याण केलं. ते म्हणले मागतायत ना, आम्ही देणार आहोत त्या ठिकाणी. जात आमुची श्री गुरुची काही एक न घेण्याची सदा देत राहण्याची दत्तात्रय आमुची गुरुदेव. रागवले एकदा महाराज. कशासाठी रागवले? एक साधकाला तो म्हणलं मला असा असा त्रास होतोय, काय करू? महाराजांनी विचारलं नियम पाळतोयस का? नाही पाळलं जात. मग भोग म्हणले, बाकी काही बोलले नाही. आणि महाराज रागवले, आता कोणाला दीक्षाच द्यायची नाही म्हणे. 1 तासभर झाला. महाराज खुलीत जाऊन बसले होते. 1 तासभरानंतर बाहेर महाराज आले आणि ते म्हणाले केशवरावांना मी कोण नाही म्हणणार, ती शक्तीची आज्ञा आहे म्हणले. मी कोण नाही म्हणू शकत नाही म्हणले. आपण नाही म्हणू शकत नाही, कारण ती शक्तीची आज्ञा आहे. तिला इच्छा असेल तर कार्य करेल त्या ठिकाणी. असा आपला मार्ग आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे त्यात रमणं आणि रिकामं होणं, रिकामं होऊन रमणं, आत्मविचार बाहेर काढून टाकणं आणि रिकामं होणं सगळ्यात अवघड आहे, लक्षात घ्या. ते नित्य साधनेने नित्य बसून ते 100% होणार, यात काही वाद नाही. ही ग्वाही पूजेने काका महाराजांनी, पूजेने दत्त महाराजांनी, गुरुवाणी महाराजांनी आपल्याला दिलेली आहे, स्वामी महाराजांनी दिलेली आहे. मला असं वाटतं या ठिकाणी या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने अध्यक्ष महाराज आहेत तिथे. या ठिकाणी आमचे नाशिक मुख्यपीठाचे अधिकारी आहेत. आम्ही इथे लहान दोघं बसलेलो त्या ठिकाणी. त्यांनी संकल्प करायचा आहे की अशा प्रकारे पूजनीय काका महाराजांचा जो संकल्प केलेला आहे त्याला आपण सगळे त्याच्या मागे उभे राहू, नाही का? आम्ही तर उभे राहूच, त्यात काही वादच नाही. पण जेव्हा आम्ही ते एक सिद्धयोगाचं प्रचारपत्र काढलं होतं, पूजनीय काका महाराजांवरून येऊन दाखवायचं. किती त्यात बदल झाले असतील. काकांनी सांगायचं मी बदल करायचं, ते पक्क झालं. आणि संबंध महाराष्ट्रात कसा आपल्याला जाता येईल असा विचार त्यामध्ये होता. काम कमी झालं त्या मानाने. पण आता माझी परत अशी विनंती आहे, काका महाराजांच्या चरणी प्रार्थना, स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे, आणि या दोन्ही महाराजांच्या चरणी पण प्रार्थना आहे की आपण तो पूर्ण करूया संकल्प काकांचाच, जास्तीत जास्त सगळे म्हणून पूर्ण करूया. म्हणजे रौप्य महोत्सव काय आणि आपल्या नाशिकचा प्रतिवर्षी होणारा स्वामींचा जन्मोत्सव काय, या सगळ्याला अजून गती येऊ शकते. नुसती गती येऊ शकत नाही, अनेक साधकांमध्ये जाऊ शकू. ज्या साधकांच्या मनात शंका त्या दूर होतील, ते परत आपल्या या ठिकाणी परत येतील. कारण असे अनेक साधक भेटतात, त्यांना मी समजून सांगतो. पण ते म्हणतात की या ठिकाणी आम्हाला साधना जायला जागाच नाही हो कुठे. नागपूरच्या भागात बरेच माझा प्रवास झालेला आहे. आम्ही सगळं हे अनुभवलं आहे, पण आम्हाला कुठे जाता येत नाही, ही त्यांची खंत आहे. तर या दृष्टिकोनातून आपण सर्व मंडळी त्या त्या भागातल्या याचा विचार करावा असं मला तरी वाटतं. की मला जेवढा शक्य होतं तेवढा विचार मी मांडला. पण या सगळ्या ग्रंथातून शक्तिपाताचा विषय आल्यामुळे मुद्गल पुराण, ब्रह्मांड पुराण, मग अशी त्यांनी स्कंद पुराणाचं उदाहरण दिलं त्या ठिकाणी, श्रीमद भगवद्गीता, नंतर स्पंद हा शब्द परमात्म तत्वाविषयी आलेला आहे. आणि परमात्म तत्वाविषयी आले म्हणजे स्पंदशास्त्र नावाचं पुस्तक, स्पंद प्रक्रिया, स्पंद कारिका अशा प्रकारचा ग्रंथ उपलब्ध आहे. आणि पूजनीय केशवराव जोशी महाराजांनी स्पंदशास्त्र नावाचं त्याच्यावरचं प्रकरण लिहिलेलं आहे. विशेष म्हणजे त्या प्रस्तावनेत त्यांनी पूजनीय काका महाराजांचे फार मोठे हे मागितलेले, ते धन्यवाद दिलेले आहेत. कारण काका महाराजांचं याच्यावरची एक लिखित वही त्यांना उपयोगी पडली त्या ठिकाणी. काका महाराजांचा अभ्यास कुठल्या तऱ्हेने होता याचा विषय लक्षात घेत नाही. असं म्हणलं त्या ठिकाणी की याची मला फार उपयोग झाला या गोष्टीचा. आणि काका नेहमी अशा प्रकारचं वाचन करणारी मंडळींपर्यंत जात असत. कुठे कुठे विषय आला आहे, काय काय आला आहे, आणि तो कुठे कोणी कसा सांगितला आहे याचं चिंतन काकांचं असायचं. आणि पूजेने काका मला सांगायचे हे करा बरं का, असं करावं. हे कशासाठी आहे? आपल्या कल्याणासाठी आहे. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी असा विषय आलेला, तर महाराजांशी बोलणं झालं, बारीक सारीक त्यात मुद्दे काही माणसांनी जरा आपल्या पद्धतीने मांडलेत, मी त्यांच्या अनुभवातून, तेही पण आपण या निमित्ताने एकत्र करावेत. आणि शक्तिपात ज्या ज्या ग्रंथात आले ते सगळे ग्रंथ एकत्र नाशिकला असू शकतील अशी एक मी इच्छा व्यक्त करतो. सगळे ग्रंथ आम्ही काय आणून देऊ नाही का, जी उपलब्ध आहेत म्हणजे आपल्या साधकांना वाचायलाही मिळतील. आपल्यापुढे या संदर्भातलं वाङ्मय फार कमी आहे. भगवद्गीता आहेच आहे, पूजनीय काकांमध्ये लिहिलेलं पुस्तक छोटी आहेच आहे, पण त्याहीपेक्षा अनेक ग्रंथातून जो उल्लेख आलेला आहे. मी आता सांगितलं ललिता सहस्रनामातली 90 पासून पुढची 96चे
एकंदर 25 श्लोक आहेत त्यात लिहिलेलं पूर्णपणे. निरंजन रघुनाथ त्या रघुनाथ स्वामी नाशिकचे यांनी शक्तिपातावरचा उत्तम 350 ओव्यांचा ग्रंथ अप्रतिम लिहिलेला आहे. अप्रतिम ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्यांचं अक्षर सांगतात की ते जन्माला आल्यापासून वेगळ्या साधनेच होते, लक्षात घ्या, असं त्यांचं चरित्र वर्णन केलेलं आहे. असं एक विलक्षण सामर्थ्य ज्यांनी शक्तिपात संप्रदायाच्या दीक्षेचा प्रचार केला असे रघुनाथ स्वामी हे जे आहे याचे आहेत, नाशिकचे आहेत. अशा अनेक स्वामी या निमित्ताने आपल्याला त्यांचं दर्शन होऊ शकतं. मला असं वाटतं की एक या निमित्ताने या सर्व साधकांनी आणि पुणे केंद्राचे अध्यक्ष सर्व साधक वर्ग, आपण सर्व साधक वर्गाने या ठिकाणी मला ही बोलण्याची संधी दिल्याबद्दल तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी असा संकल्प करूया, पूजनीय काका महाराजांचा संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी जरा कसून कामाला लागूया अशी इच्छा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरू स्वामी महाराज की जय. श्री सद्गुरू काका महाराज की. मंगलमूर्ती मोरया. मंगलमूर्ती ही देवता शक्तिपाताचीच आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. पुढं काहीच नाही तिथे, लक्षात घ्या, सांगितलेलं आहे. आपला जो